तर भाऊ, आता लोकसभेची निवडणूक संपलेली आहे, तरी या संदर्भात आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहे. तुम्हाला याच्यावर असं काय बोलायचं आहे की निवडणूक आता संपलेली आहे आणि मतदारांचा कौल कोणाकडे असेल? नमस्कार पत्रकार साहेब, मी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला असता आणि तिथं भवनला बोलावलं असता तर एस टीनं प्रवास करत असताना आणि ऑफिसला पाहणीचे काम करत असताना भवनला बऱ्याचशा लोकांचा मला पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळालेला आहे. काचाचा ग्लास हे एक पायदळ नेतृत्व आहे. घोडदळ आणि पायदळ आम्ही प्रचार केलेला आहे. ताट वाजून प्रचार केलेला आहे. सगळ्या जनतेचा कौल माझ्याकडे होता आणि त्यांनी मला आकर्षित केलेलं होतं. घोडदळ म्हणजे आमची एस टीचे तिकीट काढायचा, प्रचार करायचा, ताट वाजवायचा. त्यामध्ये मला भरपूर प्रचार मिळाला होता. जनतेनं आकर्षित केलेलं होतं. हे असं नेतृत्व पाहिजे आम्हाला. आज जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचा एकीकडे उधाण असलेला असा पैसा त्यांनी प्रचाराला लावला, मात्र तुमच्याजवळ असा कुठल्याही प्रकारे पैसा नसताना तुमच्या पूर्ण 38 उमेदवारापैकी फक्त असे एकमेव उमेदवार हा अपक्ष की तुमचा प्रचार असा जोरात होता, ते तुमची स्वतःची मेहनत असावीत आणि मतदारांचं तुमच्याविषयी प्रेम हे येणाऱ्या 4 जूनला समजणार आहे. तर ज्यावेळेस आता हे सर्व मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही जे आपलं EVM मशीन ठेवलेले आहेत, तर EVM मशीन पाहिल्यात का की सुखरूप ठेवलेले आहेत किंवा नाहीत? हे मशीन ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशा काही गाड्या धारणेकडून लेट आलेल्या आहेत. कमसे कम मध्यरात्रीपर्यंत आम्ही 12 वाजेपर्यंत तिथं थांबलो. त्यांनी सह्या घेऊन घेतलेल्या आहेत. तिथं त्यांचे संरक्षण होत आहे. परंतु आमची इच्छा आमच्या मशीनपाशी त्या कॅम्पसमध्ये स्वतः संरक्षण करण्याची आमची इच्छा होती. आमचा त्या मशीनवर भरसा राहिलेला नाही. हे EVM मशीन म्हणजे एक राष्ट्रीय पार्टीनं आपल्या या देशावर राज्य करण्यासाठी आणलेले आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे या देशात रुलिंग पार्टीनं वी आर द रुलिंग पार्टी ऑफ द नेशन, या देशात रुलिंग पार्टीनं आमच्यावर राज्य केलेलं आहे आणि पुन्हा प्रस्थापित आमच्या या देशावर राज्य कसं राहावं म्हणून हे EVM मशीन आणलेले आहे. आणि EVM मशीन आणत असताना जर 12 घंट्याच्या आत मतदान होत असेल आणि तर कमी वेळात याची मतमोजणी व्हायला पाहिजे. आणि हे मतमोजणी अशा विभागाची व्हायला पाहिजे होती की ज्या जिल्ह्याचा लोकसभेचा खासदार म्हणून निवडणूक झालेली आहे, असे जर एक महिना 8 दिवस जर मशीन हॉलमध्ये ठेवसाल तो आमचा भरोसा तुटलेला आहे या लोकतंत्रावर. आणि सर्वसाधारणतः आम आदमी, आमच्यासारखे गरीब अपक्ष लोक यांच्यावर हा एक अन्याय समजते मी. कारण EVM मशीन एक महिना 8 दिवस जर तुम्ही भवनला ठेवसाल तर हा बिलकुल भरोसा उडण्यालायक आहे. म्हणजे तुमचं असं मत आहे की इलेक्शन होताच त्याचं 10 दिवसाच्या आतमध्ये मतमोजणी व्हायला पाहिजे होती. हां, 10 ते 12 दिवसाच्या आत मतमोजणी व्हायला लागत होती. हो, पण आता हा बराचसा काळ दिलेला आहे त्यांनी. 26 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत म्हणजे 40 दिवसाचा डिफरन्स ठेवलेला आहे. या 40 दिवसांमध्ये असं तुमचं म्हणणं आहे की राष्ट्रीय जे पक्ष आहेत हे या EVM मशीनमध्ये घोटाळा करू शकतात. हां, घोटाळा करू शकतात कारण यांच्यावर भरोसा राहिला नाही. तसेच करोड रुपये खर्चाच्या वर एक 3-3, 4-4 करोड रुपये एका जिल्ह्यासाठी करतात. 4-4, 5-5 करोड रुपये. आणि त्या भीतीने ते आवश्यक घोटाळा करू शकतात. कारण हे घोटाळेबाज सरकार आहे. स्विस बँकमध्ये पैसा ठेवणारी सरकार आहे. तो सुद्धा आणला आणि त्यांनी आज गोरगरीब शेतकऱ्यांना जर कापसाला भाव दिला असता स्विस बँकमधला पैसा आणून आम्ही सुखी राहिलो असतो. स्विस बँकसारखे घोटाळे आहेत त्यांचे, तर हे सर्व EVM मध्ये का घोटाळे करू शकत नाही? आणि घोटाळेबाज म्हणजे हे रुलिंग पार्टी, आणि रुलिंग पार्टी घोटाळा करू शकते. सर्वसामान्य आम आदमी घोटाळा करू शकत नाही, हे असं माझं मत आहे. जसे की सर्व उमेदवारापैकी फक्त तुम्हीच असे एक अपक्ष उमेदवार ठरले की जे स्ट्रॉंगमध्ये उभे होते.
तर एकीकडे राष्ट्रीय पक्ष जर म्हटला तर BJP भारतीय जनता पार्टी यांनी एक अमरावतीला सभा बोलावली होती. त्यामध्ये अमित शहा वगैरे आले होते. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी एकीकडे या दिग्गज लोकांना तुम्हाला बोलावलं. तसेच काँग्रेसचे नेते आपले राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, बळवंत भाऊच्या प्रचारासाठी सुद्धा अचलपूर परतवाड्यामध्ये सभा घेण्यात आली होती. या दोन्ही दिग्गज पार्ट्यांनी तुम्हाला पाळण्यासाठी फक्त या ठिकाणी अशी सभा लावली असेल, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? हां, जरूर. माझा नारा लागला होता, माझा प्रचार झाला त्या पायी. माझा प्रचाराला पाहून त्यांनी ह्या सभा घेतलेल्या आहेत की हे अपक्षाचे लोक मनोहर कुऱ्हाडे, कृष्णाजी कुऱ्हाडे काचाचा ग्लास घेऊ नये म्हणून. कारण माझा नारा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लागला तर हर हर महादेव, घर घर मरा, हर हर महादेव. सारी जनता खुश झालेली होती. आणि हा आम्ही धार्मिक लोक आहोत. आम्ही आज आमच्याकडे राज्य करत आहेत आणि त्यांना या गोष्टीची भीती पाहून त्यांनी मला पाळण्यासाठी यांनी सभा मोठमोठ्या उधळलेल्या आहेत. तुम्ही जर पडले समजा तर पडणाऱ्याचं कारण काय? समजा कोण पाडन तुम्हाला? पण ज्यांनी ह्या सभा उधळलेल्या मोठमोठ्या हेच लोक आपल्याला पाळण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ जे आपले स्थायिक उमेदवार आहेत हे तुम्हाला टक्कर न देता यांची ताकद तुमच्यासमोर कमी पडली आहे, त्यामुळेच यांनी या दिग्गज लोकांना बोलावलं आहे असा तुमचा आरोप आहे. हां, हे सत्य आहे. बिलकुल सत्यमेव जयते. बिलकुल सत्य आहे की 2 नंबरचा पैसा आहे. 2 नंबर पैसा उधळत आहेत, सभा घेत आहेत. आज अपक्षाला घेऊन चालत नाही. ते अपक्षाला कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसतो. आपल्या स्वबळावर ते लढत असतात. चरितार्थ शेतीचा व्यवसाय करून, थोडक्यात शेतीचा व्यवसाय करून त्यातून उत्पादन काढतात. त्या माध्यमातून ते आज एक बी राष्ट्रपती म्हणा की प्रधानमंत्री म्हणा की खासदार आमदार म्हणा, कोणी ताट वाजून आजपर्यंत या देशात आझादी मिळाली 76 वर्षापासून कोणीही ताट वाजून खासदारांनी प्रचार केला नाही. आज आमच्या आर्थिक व्यवस्था आम्ही शिणून घेतलेली आहे. आर्थिक आझादी शिणून घेतली आहे. लोकतंत्र आम्हाला यांनी दिलेलं नाही आणि लोकतंत्र बिलकुल आम आदमी त्यांनी शिणून घेतलेलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये. आणि म्हणून आम्हाला तळागाळातील राहून हा प्रचार अशा पद्धतीचा करावा लागत आहे. ताट वाजून प्रचार करायचा आहे. आज तरी या 76 वर्षात कोणी सांगावं की कोणा खासदार आमदारांनी ताट वाजून प्रचार केला काय? एक पायी प्रचार केलेला आहे मी आणि पायी प्रचार करून सर्व मतदारांनी मला साथ दिलेली आहे. की तुमची अशी एवढी तुमची प्रकृती खराब असताना तुम्ही या लोकांच्या जनतेसाठी आलेले आहेत. एवढ्या मोठ्या तुमच्या गोड्या चालू आहे, तुमची प्रकृती ठीक नाही, तरी पण तुम्ही की चला बा या जनतेसाठी असं, आणि जनतेने तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला मतदान केलं आहे. तर तुम्हाला असं किती वाटते की तुम्ही या राष्ट्रीय पक्षांच्या वर म्हणजे BJP आणि काँग्रेस याच्यापेक्षा जास्त किती मतांनी समोर राहा? याच्या पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यामुळे यांच्या पुढे सहसा कधी मी 15% पुढे राहणार आहोत. 15% पुढे राहणार आहोत. 15%. आज माझी प्रकृती जरी खराब असं म्हणजे किती घरी आणि हिंमत चिकाटी ठेवली आणि डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट दिलेली आहे. आराम करा, गोळ्या खा म्हणून त्या पद्धतीने मी आराम करत आहो. गोळ्या खात, दवाई खाता, मेडिसिन. आणि या दोन्ही उमेदवारापेक्षा किती हजारांनी किंवा लाखांनी तुम्ही समोर राहणार? 15% पुढे राहणार आहोत. कारण आमचा 85% देश आहे. किसानाचे बहुजनाची संख्या आहे. आज कमीत कमी आमचं 30% बहुमत पूर्ण भारतात आहे. आमच्या बहुजनाचं 30 ते 32%. त्यातून यांनी तोडो फोडो झोडो, डिवाईड अँड रूल यांचा हा मंत्र आहे. हे आमचा समाज तोडून त्यांनी अलग अलग डिवाईड केलेला आहे आणि पर्सेंटेजच्या प्रमाणात वाटून आज ते मतदान शिन्याच्या पैशाच्या मार्गाने, दारूच्या मार्गाने आणि मोठमोठ्या कार मोठमोठ्या वाहनांनी प्रचार करून आणि कॅडेट इकत घेऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. जे तुमच्या पॉम्पलेटमध्ये तुम्ही उच्च शिक्षित असं टाकलं होतं, त्याचं काय आहे? उच्च शिक्षित आहे. माझ्यामध्ये प्रेरणा होती, माझ्यामध्ये क्वालिटीज होती. अनेक लोकांनी मी विचारलं कोणी तुम्हाला सल्ला दिला उभं राहण्याचा? नाही तर कोणच सल्ला मला उभं राहण्याचा दिला नाही. उच्च शिक्षणामुळे म्हणजे प्रेरणा मिळाली, ताकद मिळाली, बळ मिळाली, जनतेचं बळ सुद्धा मिळालं आहे. असा क्वालिफाईड पुरुष कोणीही खासदार आजपर्यंत आमच्या जिल्ह्याला मिळाला नाही, उभा राहिलेला नाही. आणि माझ्यामध्ये क्वालिटीज होती म्हणून मी उभा राहिलो. सर्व बाबासाहेबांनी उभं राहण्याचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी व्होट देण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि अनेक जातीचे लोक म्हणतात, अरे तुम्ही जातीचा माणूस पाळून राहिले. जातीचा पाळण्यासाठी मला बाबासाहेबांना मतदान देण्याचा अधिकार दिला नाही. प्रत्यक्ष आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. कोणीही मतदानात खासदारकीसाठी, आमदारकीसाठी उभं राहू शकतो. ह्या आज अनेक जातीतील भ्रम निर्माण झालेला आहे की आमचा व्यक्ती तुम्ही पाळणार, आमचा व्यक्ती तुम्ही पाळणार.
अशा धमक्यासुद्धा मला 16 तारखेला आलेल्या होत्या शिवाजी चौकात दर्यापूरला, की आम्ही तुम्हाला मारून टाकू जर आमचा उमेदवार पडला तर. अशा परिस्थितीच्या मला धमक्या देऊन त्या धमकीलासुद्धा मी घाबरलो नाही. पोलीस स्टेशनला संरक्षण मागवलं, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला आहे, ती प्रत माझ्याकडे आहे. मी या धमक्यांना घाबरला माणूस आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. किसानाची जागृती केली 2018पासून रामलीला मैदानामधून. एवढंच नाही तर मजुराचा दीप महोत्सव मी घोषित केलेला आहे. 36,000 रुपये. बरं, मला असं ऐकण्यात आलं की आता इकडली निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर बारामतीमध्ये निवडणुकाची सुरुवात बिगुल वाजलेला आहे. तर तुम्ही बारामतीला जाऊन फॉर्म वगैरे भरणार आहे का? बघू तारीख वगैरे काही आली तर बघू किती तारीख घोषित आहे काय आहे ते बघू. वास्तविकता बारामती हा उभं राहण्याचं काही म्हणजे माझी इच्छा नाही आहे. त्या ठिकाणाहून तुमच्या मतदारांचं ज्या पद्धतीने तुम्ही अमरावती जिल्ह्यात प्रचार केला त्याच पद्धतीनं बारामतीमधून काही लोकांचे तुम्हाला फोन आलेले होते, असे तुम्ही सांगितलं की बा तुमची उमेदवारी आमच्या जिल्ह्यांमध्ये हवी आहे. म्हणजे तिकडल्या लोकांनी जर तुम्हाला जर आग्रह जर धरला तर तुम्ही तिकडे उभं राहाल काय? जरूर शक्य आहे, 100% शक्य आहे. हिंमत हारणार नाही. संताची शक्ती आहे माझ्या पाठीमागं. मला जर ते निमंत्रित केलं, आमंत्रित केला आणि जरूर भरणार म्हणजे जनशाहीसाठी. कारण यांनी आमचं स्वातंत्र्य हिसकून घेतलेलं आहे. आज सर्व एका माळीत हे मनी आलेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी झालेले आहेत. मी तर ईडी विभागाला विनंती करतो की हे जे लोक एकीकृत झालेले आहेत, बसलेले आहेत करोडपती लोक नेते, हे पैशाचे नेते आहेत. मनी बँक पैशाचे नेते आहेत. तळागाळातले लोक जनतेचे नेते नाहीत, तळागाळातल्या मंत्र्याचे नेते नाहीत. म्हणून तळागाळातल्या नेत्यांची सेवा करण्यासाठी एक बहुजनों का नायक बनने के लिए मैं जरूर वहाँ बारामती में जाऊँगा और फॉर्म भर के लड़ाई करते रहूँगा और सामना पकड़ूंगा. सामना पकड़ना मेरा फर्ज है और ये भी करोड़पति के खिलाफ मेरा सामना पकड़ना. ये कि भगवान ने मुझे शक्ति पैदा कर दिया. हनुमान चालीसा की जय, जय जय हनुमान चालीसा की जय, जय जय हनुमान चालीसा की जय. इसको भगवान ही ख़त्म करेगा. जब हमें गरीबों को ये ख़त्म करने लगे. बारामती क्या, एक शरद पवार जी का क्या है, उधर दिल्ली में एक बार ऐसी बारिश हो गई थी, कितनी देरी अनाज के कट्टे, अनाज कई करोड़ अरब अनाज खराब हुआ था. ऐसे खुद का देखो ना नैसर्गिक आपत्ति क्या हो रही है उस पर, शरीर पर. ये आप जनता देख रही है, ये निसर्ग कभी छोड़ेगा नहीं इनको. असं आहे आपल्या अपक्ष उमेदवार मनोहरभाऊ कुराडे यांची आपण आज प्रतिक्रिया घेतलेली आहे. आपण त्यांच्या राहते घरात घेतलेली आहे. त्यांचं हे कौटुंबिक असं एक स्थान आहे. तर त्यांचा असा एक अल्पसा आपण एक परिचय घेतलेला आहे. तरी आता जे पुढील समजा जो काही निकाल येईल तो त्यांना तर मान्य राहणारच आहे. तर बघू समोरची काय 4 नंतरची तुमची प्रक्रिया काय येते. असेच व्हिडिओ पाहण्याकरिता किंवा आमच्या उमेदवाराला फॉलोवर लाईक करा. आपण त्यांचं एक प्रेस कार्ड बघूया. साप्ताहिक येवदा मुंबईचे पत्रकारसुद्धा आहेत, त्यांचं ते ओळखपत्र आहे. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. उमेदवार मनोहर कृष्णाजी कुराडे, मुक्काम पोस्ट लोतवाडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती, जिल्हा प्रतिनिधी. बटन क्रमांक 24 काचाचा ग्लास या निशाणीवर आपले मनोहरभाऊ कुराडे विजयी होतील असा त्यांना विश्वास आहे. त्या विश्वासाला लाईक करा.